महिमा वर्णन करत असताना माझी वाणी अपुरी पडते। त्या अर्थी संत किती मोठे असतील। असं काय असेल संतांकडे गुरुजी की जेणेकरून तुकोबाराय म्हणतात माझी वाणी पुरत नाही? काय अधिकार असेल संतांचा? 50 वर्ष मंत्री राहिलेल्या माणसाला सुद्धा लोक कटाळतील आणि संध्याकाळी ठिकाणा नाही ते पण म्हणते ना चट माहिती मला त्याचं, मला चट माहिती त्याचं चट। बायको जागवायची, बायको कदरली त्याला। 50 वर्ष मंत्री राहिलेल्या माणसाला माणसं फेकून बोलते। व्यापारातली काय कथा असेल प्रकाशराव, शैक्षणिक क्षेत्रातली काय मला माहिती, त्यानं काय पुस्तकं पाठ केलीत मला चट पाठ आहे असं म्हणतात लोक। शैक्षणिक क्षेत्रातल्या माणसाला सुद्धा, शेतीतल्या माणसांनी प्रचंड काम करा, चट माहिती महाराज आम्हाला त्याची कशी शेती आहे। म्हणजे खालची आपण जेवढी मोठे आहेत का, आपल्याला इकतचा चुना घेऊन लावणारी माणसं कुंटाला न सापडतील। इकतचा घरी जर नसला तरी पण महाराज संतांच्या बाबतीत नुसतं रस्व दीर्घापुरतं चुकीचं बोलायला कोणाची मायविली, एवढा अधिकार संतांचा आहे। म्हणून देहूतल्या मालकांनी म्हणावं मस्तक चरणी ठेवी तसे, एवढा अधिकार काय पुरुषार्थ आहे संतांचा। संत शिरोमणी नामदेवराय बाजाराला गेले, वेळेस सुरू कीर्तन वेळेस सुरू केलं, आपणही नियमाचे बंधन पाळायचे। बाजाराला गेले नामदेवराय, नामदेवरायांचा बाजाराचं काम म्हणजे कपडे विकायचा व्यवसाय। कुळानं शिंप्याच्या कुळात जन्माला आले, साधूला जातीचा संबंध नाही, साधूला वागण्याचा संबंध आहे। साधूनं फक्त वागावं, चांगलं वागावं, तर कोणाही जातीत जन्माला तरी हरकत नाही, फक्त त्याचं वागणं गोड असावं, तिथं साधूला किंमत असते। आपल्या संप्रदायात वागण्याला किंमत आहे, जातीला नाही। जात ज्याच्या त्याच्या पोरापोरीचे लग्न करण्यापुरती असेल, वागणं मात्र ज्याचं चांगलं आहे, चंद्र सूर्य तोपर्यंत त्याचं नाव झळकलं जाते। शिंप्याच्या कुळात जन्म झाला, कपड्याचं दुकान विकायला गेले, काही अर्धावट कपडे विकले। त्या अर्धावट कपडे विकल्यावर त्याच्यातल्या अर्धावट कपड्यांचे पैसे आले, आणि अर्धावट कपडे त्या अर्ध्यातल्या अर्ध्याचे पैसे आले आणि अर्धे तर उधारच नेले। ते अर्धे उधार नेले, त्याच्यातले 4 आण्याचे पैसे येणार आणि 4 आणे तो डुबिणार आहेत, नाव सांगून नेलेत नाही असं गिराईक ते नामदेवराय होते। आणि अर्धी कपडे जी उरून आली ती रस्त्यानं एका चारवाक पांचट हलकट माणसानं नामदेवरायला थोडस वेठीस धरलं। आपण वारकरी आहात हो, मग जसं उघड्या माणसांना कपडे द्यावा अशी तुमची भावना आहे, मग दगड नाहीत का उघडे? दिगंबर बाबा दगड नाहीत उघडे, नामदेवरायला वाक्य दगड नाहीत का उघडे? महाराज हलकट अशा तोंडास काय लागावं, म्हणून नामदेवरायनं उरलेली कपडे त्या दगडांना घातली। दगडाला सापडा का तुमच्या जिल्ह्यात असा कपड्याचा दुकानदार तो दगडाला कपडे घाली? तू फाटके तरी, फाटके कपडे तरी कशाला घालतील? हे गॅरेजवाले फाटके विकत घ्याले हात पुसायला, काहीच राही ना, काही सगळं इकत, सगळं फक्त इकत नाही नीती। नीतीचा बाजार नाही, नीती प्राप्त करावं लागत असती, नीती अवगत करावं लागत असती। हो, खोटं पण इकत बरं, खोट्याचा पण बाजार आहे, पण बाजार नाही फक्त भारत देशात नीतीचा। नीती म्हणजे आचरण, आचरणाचा बाजार भरू शकत नाही। आचरण हे प्राप्त करावं लागत आहे, अवगत करावं लागतंय। विठाला विठाला कलेला किंमत आहे नाही म्हणत नाही, पण कलेच्या सोबत जर नीती असेल तर तिला किंमत आहे। शब्द फेक आहे, वक्तव्य छान आहे, भाषा शैलीवर प्रभुत्व आहे,
लोकांचं अंतकरण जिंकण्याची ताकद आहे, पण रंगरंगाचं पाणी पितो, सगळी कला मातीत गेली. नाही तर कलेने अवगत असणारा हा देश आहे. राजो, या परम पावन देशातला मा जगदंबेचा उपासक राजाराम बापू, ज्यांचा 70 मीटरचा झगा अमेरिकेत फिरला. काय ताकद या महाराष्ट्राची, काय ताकद या भारत देशाची. 70 मीटरचा झगा राजाराम बापूंचा. महाराज अमेरिकेमध्ये फिरलाय, अमेरिकेमध्ये फिरत होता. काय विद्वत्ता असेल त्या महात्म्याकडे. कला आहे, पण कलेला आचरणाची जोड असली की मग मात्र किंमत. दगडाला कपडी घातली, घरी आले, बाबांनी विचारलं, माणूस विकास जयस्वाल किती जरी विद्वान असेल तर त्याला जोपर्यंत मालक आहे का तोपर्यंत त्याला किंमत आहे. ज्या दिवशी मालक संपतो का त्या दिवशी कोण्या जागेवर गाडग्याला छिद्र पडेल काही सांगता येत नाही. म्हणून मालक असावा, मालक आपल्याला कोणीतरी पुसणारा असावा. सुनेला बऱ्याच वेळेस वाटतं सासू पटकन मारावा, अशा नालायक सुनायला वाटतंय. अशा काही वाटुळे येत ना, हरामखोर नालायक त्या वाहटुळीला वाटतं आपली सासू मरावा. असं नसतं बाई. ज्या दिवशी सासू मरत असती त्यावेळेला विचाराचा पगडा कायमचा जळत असतो, अधिकाराचा पगडा कायम जळत असतो. आणि मग त्यावेळेला कधी काय चूक होईल काय सांगता येत नाही. महाराज, बैल किती बी चांगला राहा असू द्या तरी पण त्याला व्यसन असावा. आणि व्यसन असल्याच्या नंतर जिथं गाडी थांबवायची, जिथं आऊत थांबवायचं, जिथं वळवायचं तिथं वळत असतंय. आपल्याला विचारणारा या शब्दाचा अर्थ आहे ती व्यसन. आपल्याला व्यसन असावं, व्यसन. आणि व्यसन तुटलेल्या बैलाला कठाळ्या म्हणत असते, इतकं लक्षात ठेवा. एक टायमाची भाकरी खाऊन ज्यानं आयुष्यभर कमाई केली तो बाप आणि माय मरावा आणि त्या पोराच्या हातात संपत्ती जावा, त्याला अक्कल आहे का किती खावा म्हणून. विचारणारा संपला की काम संपलं, आपल्यावरचा पगडा संपला की काम संपलं. राजो, गावरान तुपाचा डब्बा आहे म्हणजे फार शहाणा नसतो प्रकाशराव. गावरान तूप कशावर खातो याला शहाणा म्हणत असतात. कुंटलानं गावरान तूप घरी असावा, वरणावर खा, भातावर घे, पोळीला लावून खा, भाकरीला लावून खा, वांग्यावर खाऊ नको ना बांगान्या. गावरान तूप वांग्यावर खाणे अर्थ याच्या करता सांगतोय, आपल्या बाप दाद्याने कमवलेली संपत्ती नालायक ठिकाणी खर्चीनं, याचा अर्थ असा आहे. माणसाला विचारणारा संपला की विचारणारा संपला की असं समजायचं आपलं डबघाईला आले. युगसन म्हणला, महाराज माय बाप कौरक पुरतील. तुझ्या बुद्धीची लेकरं तयार होते, दे कारभार स्वप्न. तू त्याचा विचारणारा तयार होय. मालकाचं आधिपत्य तू घे, तू घे. साखळी लावली विटेवरच्या मालका नाही, साखळी. महाराज काय अधिकार आहे माझ्या संत शिरोमणी नामदेव रायचा, पण विचारणारे बाबा आहेत, विचारणारी आई आहे. नाव आहे गोणाबाई. नामा मी नाही म्हणालो बरं, आई साहेब म्हणतात. नामा जी आई साहेब, जी जी जी. किती कापड विकली, एवढी एवढी विकली. या या लोकांनी पैसे दिली, अशा अशा बायका आल्या, त्यांनी उधार नेले, उधार कपडे नेले, उधार. बर, मग एवढी कपडे विकली, इतक्याची पैसे आली, इतकी उधार झाली. मी एवढी टोपरे तुम्ही शिवली होती, एवढ्या कुंच्या शिवल्या होत्या, एवढे दुपटे शिवले होते, एवढे आंगडे शिवले होते. आंगडं म्हणणं वेगळं वाटतं लोकांना, वेगळं वाटतं, वेगळं वाटतं, वेगळं वाटतंय. हो, आपले शब्द बोलायला लाज वाटते काय काय लोकांना, लाज 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 वाटते. हो, आणि काय म्हणून भारत देशाचे महाराष्ट्राचे सांगायचे, इकडंच कशाला पुळका सांगतात मग. आपलं बोलायचं जर कंटाळा येत असेल तर. महाराष्ट्रातल्या हिंदू संस्कृतीतल्या लेकरांनी बापाला बाबाच म्हणावं. किमान मराठी बोलणाऱ्यांनी बाबाच म्हणावं, बाबाच म्हणावं, बाबाच म्हणावं. आईला आईच म्हणावं.
काय भंगिरे शब्द अंगाला चिटकून घेता आणि गंध लावून फिरता आणि स्वाभिमानानं सांगता आम्ही हिंदुत्व आहे. चोंभाळ्या गप्पा आहे, ते नाटकं आहेत सगळे नाटकं. कशाला सप्तेन, कशाला कीर्तनन, कशाला भागवतन, कशाला रामायण, कशाला लोकांचे टाइम मातीत घालता. निदान कीर्तनकाराच्या पोरायनं तरी बापाला बाबा म्हणावं आणि माईला आई म्हणावं. ते पण म्हणतो पप्पा कीर्तनाला गेले, वा रे पापिया. आणि डॅडी कीर्तनाला गेले, वा वा वा. शोकांतिक आहे. चला आई ग, काय शब्द आहे. एवढी कपडी विकली, एवढ्याची पैसे आली, एवढी उधार गेली, राहिलेली कपडी येताना काही गरीब लोकांना घातली. त्याने मागितली होती, नाही, मनान घातली. पैसे देतील, नाही दिले तर घेऊन येईल. सहज शब्द गेला तोंडात. नाही दिले तर त्यांना घेऊन येईल. दुसऱ्या बाजाराला ही 15ची 15 दगड टोपल्यात टेकून घरी आणली. अख्खा मंगळवेढा, अख्खं पंढरपूर हसत होत. काय दामाजींचा नामा पागल झालाय, गोणाबाईचा नामा पागल झाला, राजाबाईचे मालक पागल झाले. बाई धुण्यासाठी चंद्रभागेला गेल्या. एक शेजारीन भेटली. राजाई जी, कमालेबाई तुझा संसार करायची. काय झालं हो, काय किती वेडपट नवरा आहे ग तुझा. त्यानं म्हणे दगडाला कपडे घातले. राजाईला माहित होतं माझे मालक किती अधिकारी आहेत. हे दुसऱ्याचे घर फुकणाऱ्या बायकायला काय कळणार आहे नामदेवरायाचा अधिकार काय होता. तुझे बाबा म्हणे सरदार आहेत. हो, माझे बाबा सरदार आहेत. मग एवढे मोठे तुझे बाबा सरदार असताना ज्याला माणसातला दगडातला फरक कळत नाही अशा नवऱ्याला सोबत तुला कसं दिलंय. तू लग्नच कसं लावलं तुझ्या बाबाला, कळत नाही का तुझ्या बाबाला काही. तिनं सांगितलं, बाई तुम्हाला माझ्या मालकाच्या बाबतीत काय म्हणायचं असेल तर म्हणा, पण त्रिभुवनात माझ्यासारखी सुखी बाई कोणीच नाही की तिला नामदेवरायासारखी पती आहेत. त्रिभुवनात सुखी कोण नाही, त्रिभुवनात सुखी. एक छोटासा मुद्दा मांडतो. बापू आपले पाहुणे, आपली लायकी पाहुणे आपल्या इथे जेवायला येतात. आपली जर परिस्थिती नाजूक असेल आणि आपला पाहुणा जर कडगंज श्रीमंत असेल तर त्याला आपल्या इथे यावं वाटत नाही. बर गडबड आहे, भेटू कधीतरी, येऊ तुमच्याकडं, बघू पुन्हा, वेळ भेटल्यावर पाहू. त्याला लाज वाटते, लाज. आपल्या भारीची गाडी या पाहुण्याच्या दारापुढे ओपन का. आणि शेजारी पाजारी म्हणतील हे तुमचे पाहुणे आहेत का, तर आपल्याला लाज वाटन, लाज वाटते, लाज. म्हणजे आपल्याकडे येणारी वैभवातली माणसं वैभवाच्या टप्प्याने मोजित असतात. हे तुमचा आमचा भाव आहे. महाराज, विश्व ज्याच्या ताब्यात येतो जगाचा पाप जिच्या मालकाला मानित होता, याच्यापेक्षा मोठा पती कोणता पाहिजे, कोणता पाहिजे मोठा पती. एका लग्नाला गेलो, मोठी व्यक्ती लग्नाला आली, भूक लागलेली होती आणि भूक लागल्यामुळे ड्रायव्हरला सुद्धा वाटत होतं आपण जेवावं. साधारण मंडप होता, फाटक्या तुटक्या चटाया होत्या, पत्र्यावर भाजलेल्या मोठाल्या पोळ्या होत्या, सकाळी फोडणे दिलेल्या भाज्या, वरण होतं आणि सगळी माणसं पंक्तीला बसली. पण त्या पंक्तीत त्याच्या इतका एकही श्रीमंत नसल्यामुळं त्या पंक्तीत तो जेवला नाही. तो एका धाब्यावर जाऊन जेवला. त्या धाब्यावर ज्यानं स्वयंपाक केला होता ते 8-8 दिवसाला एकदा आंघोळ करीत होतो. पण तिथं मला बसायला टाकली अशा खुर्च्या होत्या. महाराज, आपल्या रक्ताच्या नात्यातले हरामखोर पाहुणे आपल्या प्रतिष्ठेचा विचार करून आपल्यासोबत जेवतात, आपल्यासोबत अनुकरण करतात.
आपल्याला किती श्रीमंत करायचं आणि किती भिकारी करायचं, ज्याच्या हातात येतो जगाचा बाप नामदेवरायच्या सोबत विटेवरचा खाली उतरला आणि पानग 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 भाजी नाही मिठाच्या कड्यासोबत खाल्ली. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, जीवी भरा भरा नाम्या सवे. काय अधिकार आहे त्या बाईनं सांगितलं, बाई तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, पण त्रिभुवनात माझ्यासारखी वैभवशाली बाई कोणी नाही की जिला नामदेवराय सारखं पती आहे. नामदेवराय सारखं पती आहे. सणावाराला तुमच्याकडे कार्यक्रम असला तर येऊन येऊन विकासजी कोण येणार आहे? देव येऊ शकतो आपल्या इथे? वय प्रकाशराव येऊ शकतो देव? अंकल येऊ शकतो देव? अरे भागवत हे शिकायला होतं माझ्यासोबत कडतीचे, ते जरा जास्त शिकलं मी कमी शिकलो. हा असं का? कायच काम झालं. हो माझ्यासोबत तू कमी शिकला असता तर तू बी असाच झाला असता रे महाराज. काय चला, जगाचा बाप दीपावलीच्या दिवशी दिगंबर दादा आंघोळीला, हो जगाचा बाप नामदेवरायच्या घरी, जगाचा बाप. आणि काशीतले मालक सकाळी सकाळी पहिल्या पाण्याला आंघोळीला नामदेवरायच्या घरी. काय अधिकार असेल हो? बाईनं सांगितलं काही म्हणा, त्रिभुवनात माझ्यासारखी कोणी पुण्यवान नाही. ती बाई म्हणली, बाई तो नवरा दगडाला कपडे घालतो आणि तरी त्याचं मोठेपण. बाईनं पुन्हा सांगितलं, तुमच्या सगळ्यांच्या सोयरिकीला एखाद्या वेळेस एखादा आमदार आला असेल, पडद्यावर तरी बिन कापायच्या कामी नाही. एखादा मंत्री आला असन, माग पुढं त्याच्या 100-200 लोक इकडं तिकडं, आणि पद गेल्यावर व्यसन काढलेल्या बैलावानी हे का नाही कोणी विचारित. एखादा महाराज आला असेल, लोकांच कशाला आपण दगड टाकायचे. एक जण म्हणला, आमच्या लग्नाला महाराज आलते. काय त्या महाराजाला अक्कल आहे? पैसे लय मोठे म्हणले, अक्कल असती का महाराजाला? शक्यतो महाराजासाठी इतकं भळभळ जाऊ नका. तुम्हाला भळभळायचं असेल तर वारकऱ्यासाठी भळभळा, महाराजासाठी नाही. महाराजाला एवढी किंमत नाही. आणि महाराज ती व्हाची ताकद आहे का? धन्य महाराज, ती व्हाची तर आपली लायकीच नाही. तुमचं अंतकरण जर कालबिल होत असेल तर वारकऱ्यांसाठी होऊ द्या, महाराजासाठी इतकं नका होऊ देत जाऊ. एका महाराजाकडे एक जण गेलं, पाया पडत, त्या पोराला 3दा पाया पडायला. महाराज म्हणजे 3दा काऊन पाया पडायला लावलं? हे 3 वर्ष झालं, पहिली त्याची. महाराज म्हणले, मग माझ्या कशाला पाया पडायला नाही? तुम्ही हात टाका जरा पास होईल. ते म्हणले, माझ्याच पोराला 20 वर्ष झालं गोळ्या चालू आहेत डोक्याच्या. मग त्या महाराजाच्या पोराला जर डोक्याच्या 20 वर्ष झालं गोळ्या चालू आहेत, तर त्याच्या पाया पड्यावर तुमचं पोरग नीट होतं वय? पायाच पडायचं असेल तर मंदिरातल्या मालकाच्या पिंडीवर नमस्कार करा. पाया पडायचं असेल तर इथं जवळ नरशीला नामदेवरायच्या पायावर डोकं ठेवा, समाधीवर डोकं ठेवा. इथं जवळ नागनाथाचा अधिष्ठान आहे, तिथं पाया पडा. वारकऱ्याच्या आयुष्यभर रामकृष्ण नामाचा जप केला, इथं एक कमाने गुरुवर्य, मला वाटतं श्रीराम महाराज निष्ठावंत वारकरी, आयुष्यभर रामकृष्ण नामाचा जप केला. अशा निष्ठावंत वारकऱ्यांच्या समाधीवर डोकं ठेवा, तुमचं कल्याण होईल. महाराज तर भजे ताळणाऱ्याला बी महाराज म्हणते. हे वस्ताद महाराज आहेत, वस्ताद. हे मिरच्याचे भजे तळते ते महाराज. माळ एक त्याच्या गळ्यात. कोणाला महाराज? कढीला मीठ नाही, कढीला मीठ नाही, गर्दी जमा झाली खिचडी कढी खाण्यासाठी. आता दुकानाहून मीठ आणण्यापेक्षा त्या वस्तादनं बनेलच कढीत टाकली.
15 दिवस झालं धुतलेली नव्हती, कडील मीठ टाकायचं कामच नाही. आणि त्यालाही महाराज, एक माहिती आहे का तुम्हाला, पाया महाराजांच्या पडा म्हणलेत नाही, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, पंडितांच्या आणि शास्त्रीच्या नाही सांगितलं, फक्त आचार्यांच्या सांगितलं. दंडवत आचार्य, वारकऱ्यांच्या मात्र मुद्दाम सांगितलं, वारकरी संतांच्या. तुमच्या आमच्या लग्नाला, तुमच्या आमच्या सोयरिकीला, तुमच्या आमच्या कार्यक्रमाला, तुमच्या आमच्या बारशाला कोणी येईल कसराव काय सांगायचं नाही. राजाईनं चंद्रभागेच्या पात्रात त्या बाईला सांगितलं, बाई या मालकासोबत सोयरीक जमिन्यासाठी जगाचा बाप आलता ग, जगाचा बाप आलता, विश्वाचा बाप आलता ग बाई, पंढरीतला मालक आलता ग बाई, काशीतले मालक आलते. तर ती बाई म्हणली, काशीतले मालक कवा आले? पंढरीतले मालक आले की त्यांच्या डोक्यावर काशीवरचे मालक आहेतच. काशीतल्या मालकांची पिंड पंढरपुरातल्या मालकाच्या डोक्यावर आहे. जरा भान असल्यासारखं पंढरपूरला जात जा. निघाले आपले केशवी, ते चालले म्हणून मी चालले. निघली दिंडीमध्ये, शेंगदाण्याच्या पुड्या घी, राजगुऱ्याच्या वड्या घी आणि घाल थैलीत. आभाळानं राजगुऱ्याच्या वड्याला पाणी सुटलं आणि शेंगदाणे फुगले, थैलीतून उगले. थैलीतून भैमुग उगला, थैमुग थैलीतून चालली पंढरपूरला. त्याच्यावर दगड टाकल्यावर मुंगळे लय खुश झाले. तुम्ही कुठे धोरणात येत? टेम्पो करणं, गाद्या टाकणं, स्वयंपाकाला आचारी, 52 अध्यायाचा ग्रंथ संगच. टेम्पो सगळं चंद्रभागेत जरी पुरलं तरी तुमचा उद्धार आहे का? आणि काय कळन तुम्हाला काशीतला मालक आणि पंढरीतला मालक? दिंडीचा मालक बी म्हणतो, हे मोठे साहेब आहेत, पोते खेळणार. 2 पंक्ती देतो ना, पंक्ती देतो म्हणून दिंडीवरचा मालक सुद्धा चोंभाळायला. या मालका सगळं चंद्रभागेत पुरलं तरी मोक्ष नाही. महाराज, गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा करणाऱ्याला आपल्यात घेणारा 1 नंबरचा पापी असतो. 1 नंबरचा पापी असतो, 1 नंबरचा. पैसे कोणी देईल? माझ्यासारखा ढवळ्या कपड्यावाल्याकडे जर गेला निधी मागितला तर 50 कोटीचा निधी कुक्कुटपालन टाकायला मला एखादा मंत्री देईल. तुम्ही पाया पडताल का? माया देऊ शकणार नाहीत ते मला. 50 कोटीचा निधी दिगंबर बाबा एखादा मंत्री देईन मला कुक्कुटपालन टाकायला. करावा मी तो धंदा? नाही. कसे पाया पडताल तुम्ही? कसे जे हरी घालताल? कधी कसे रामकृष्ण हरी म्हणताल? नाही. नियम आहेत, नियम आहेत. महाराज, पैसे भेटतेत म्हणजे काही नाही करायचं. आजही 2% हरामखोरी इतके पैसे आले तर ते म्हणले, महाराज कीर्तन झकास करा, काही दिवसाला घुंगर बांधतील आम्हाला, त्याच्या बायकाच्या साड्या देऊन नाशितील. मग ती करायचं का आम्ही? बरं ठीक आहे, अशा चुकीने पैसे कमवलेले ते किती, काय अर्थ तरी काय त्या गोष्टीला?
आचरणाच्या चौकटीत जो असतो तो मोठा असतो. चला, विश्वाचा मालक आमचं लग्न जमवण्यासाठी आलेला आहे. महाराज पुढचे ऐकायलाच तयार नाही, ऐकायलाच तयार नाही, ऐकायलाच तयार नाही. काय करायचं? सोयरी केली येऊन झोपड्यात राहतात. काय करायचं? सोयरी केली येऊन झोपड्यात राहतात ना. केली देवानं सोयरीक, मग काय झालं? झोपड्यात राहतात. गुरुजी पुढचं वाक्य ऐकता का राजाबाईचं? राजाबाईनं सांगितलं, बाई परवाच्या दिवशी तुझी हवेली पेटली, तर हवेली पेटल्यावर नुसत्या धुरानं तुझे सासरे बुवा जात राहिले. हवेलीचा धूर निघला. बरमाटी सागाची हवेली होती. बरमाटी साग जितकी चकाकी आमतान आरशाचं काम नाही, त्याच्यात पाहिलं की तोंड दिसतंय. अशा सागाची हवेली 3 मजली. ती पेटल्याच्या नंतर धुरानं सासरा मेला. सासू सुद्धा मेली. बाई तुला राग येऊ देऊ नको ग, हे बाई तुला राग येऊ देऊ नको ग बाई. बाई तुझी कन्या पण मृत्यू पावली. टपा टपा चंद्रभागेच्या पात्रात तिच्या डोळ्यातल्या पाण्याची भर पडत होती. हो ग बाई, माझे मामा गेले म्हणजे सासरे गेले, सासूबाई गेल्या, माझी कन्या गेली. राजाबाईनं सांगितलं, बाई तुझ्या दुःखावर जखमेवर मीठ टाकायचं मी काम करत नाही. मी तुला याच्याकरता सांगते, मी माझ्यासारखी त्रिभुवनात पुण्यवान कोणी नाही की जिला नामदेवरायासारखा पती आहे. ऐका, मी झोपड्यात राहते, पण माझं झोपडं पेटून दिल्यावर आमच्या 14-15 लोकातलं एक सुद्धा मृत्यू पावलं नाही. झोपडं पेटल्या 20 तुकडं पडत असतोय खाली खाली, खा नाही पडला. राजाबाईनं सांगितलं, बाई जगाचा बाप घालून सुदर्शन धरीत होता ग, आणि त्या सुदर्शनावर पडलेला झोपड्यातला अग्नी बाजूला जात होता. काय करते हवेलीत राहून ग? झोपड्यात राहते ग, पण एकही माणूस पेटला नाही. मी इतकी पुण्यवान आहे. लोक वेड्यात काढीत असते, वेड्यात काढते. हल्ली काय झालं माहितीये का? आज खेड्यातली बाई जर शहरात हिंगोली सारख्या ठिकाणी, परभणी सारख्या ठिकाणी, संभाजीनगर सारख्या ठिकाणी राहायला गेली आणि ती खेड्यातल्या बायकांसारखी पदर घ्याली की ते आसड सोडणाऱ्या बायका असतात का? आसूड कळतो का तुम्हाला? शेतकरी खांद्यावर आसूड सोडितो ना, आसूड 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 चाबूक आसूड, हा ते असं सोडिते ना. तर त्या अशा पदर सोडणाऱ्या बायका, पदर घेणाऱ्या बायकाला हसत येत. काय येटणी, काय खेड्यातले वळणे, आणि तो शहरात जाऊन हे दिवे लावलीस का? हा, खांद्यावर पदर काय मोळ हुलवायचं का त्या पदरानं? असं एके दिवशी, 4-5 दिवसाचीच गोष्ट आहे, आमची टरबूज गेले रानात. ते टरबूज चांगले झाले. तर 36 टन ज्या गाडीत टरबूज बसते, ते गाडीचं मालक बिचारा आपला आलं, ते व्यापारी, ते चांगला माल आहे वगैरे वगैरे वगैरे. ज्यानं आमच्या रानात टरबूज लावले त्याला मालिक 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 करू लागले. त्यानं आमच्या रानात लावले टरबूज, आणि मी धोत्रावर आपलं धोत्राचा असा गोळ धरला आणि चलू लागलो. काही नाही. मी जवळ गेलो, असं पाहिलं आणि त्याला विचारलं, अरे गाडीचं एमटी गाडीचं वजन केलं का रे? हो म्हणले, केलं केलं म्हणले महाराज. ते बाया ते टोपले घेऊन आले, बाजू हटो. ते मला म्हणाले बाजू हटो. हो, मग आमचं रांजन केलं का ते कानात म्हणलं, ये तो खेत के मालिक है. अच्छा आप पंडित जी, म्हणलं तिकडच चोंभाळा. तिकडं फक्त धोत्रान गोळ केला. म्हणजे इतक्या ह्या हरामखोरा अवलादी झाल्या, धोत्रावाल्याला किंमतच देईन त्या भडव्या अवलादी. पण धोत्रावाल्यानं एक एक टायमाच्या भाकरी खाऊन जमिनी कमवून ठेवल्यात. पॅन्टीवाल्यानं जरा जरा लाजा नदीला टांगू नका. धोत्रावाल्याचा अनादर करू नका. धोत्रावाल्याला किंमत आहे. धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय भारत देशातली नोटच चलत नाही.
म्हणून या शहरात गेलेल्या बायका आधुनिक पद्धतीचं पाश्चिमात्यीकरण, विदेशीकरण ते फार फार सुपिकता झाली म्हणून त्यांच्या डोक्यावर काजू उगायले. हो, जमिनीत लावायचं कामच नाही आता. काही दिवसाला बैंगन येऊन डोक्याला म्हणजे बरं आहे, म्हणजे काट्यानं खाजू खाजूच खंडी व्हायची. भारत देशाच्या न्यायाप्रमाणे, महाराष्ट्राच्या न्यायाप्रमाणे त्या पद्धतीनं राहणाऱ्या लोकांना ही काल परवाची वेड्यात काढतेत, वेड्यात. पण नाही, हीच माणसं अधिकारी आहेत. कधी बी लक्षात ठेवा, जुनं ते सोनं आहे, येईल जुन्यावर काळ. थोडस थांबा. लवून चोपून पदर घेणाऱ्या बाईचे केस पिठल्यात पडतच नसते. पिठल्यात, चपातीत, भाकरीत केस कोण्या बाईचे निघते? जिच्या डोक्यावर पदर नाही तिचे. कव्हा दातळ पुढंच, आरशा पुढंच. हो, चपाती तुटता तुटन तरी ते बैल म्हणला, महाराज तिला राहाचाच लय नाद आहे. ते 2 पायाचा बैल तरी म्हणला तिला राहाचाच लय नाद आहे. म्हणलं वा वा, सिनेमात पाठवा, इकडे नका दिवे लावायला ठेवू. हाय ते जित्यान विठाला विठाला. विदेशीकरण फारसं गोठडं डोक्यावर घेतलं. हे विकासाचं लक्षण नाही, हे प्रगतीचं लक्षण नाही, हे नाविन्याचं लक्षण नाही, हे अधोगतीचं लक्षण आहे. ह्याच गोष्टी जर मोठी अनुकरण करत राहिले तर उद्याचे आपले नातू पण तू काय करतील, हे किती टक्के कपडे घालतील याची सुद्धा भीती वाटेल. उद्या भीती वाटेल, हे कशा पद्धतीचे कपडे घालतील. चला, बाईनं सांगितलं, माय तुझी हवेली पेटल्याच्या नंतर सासू सासरे गेले, तुझी एकुलती एक कन्या गेली ग बाई, लक्ष्मी स्वरूप कन्या गेली. आमच्या झोपडं पेटलंय तरी पण अग्नी बाहेर पडतोय. विटेवरचा मालक सुदर्शन धरतो आणि विस्तू बाहेर टाकतो. इतकी पुण्यवान आहे मी, मला नामदेवरायासारखे पती प्राप्त होते. किती मोठा अधिकार, किती मोठं नाविन्य, किती मोठं वैभव. वेड्यात काढते साध्या लोकांना. अख्ख्या मंगळवेढ्यामध्ये आणि पंढरपूरमध्ये परिसरात चर्चा झाली, गोनाबाईचा नामा वेळाय, दगडाला कपडे घातले. आणि नामदेवरायांनी ही 15ला 15 दगड, प्रकाशराव बिडकर, ती दगड आपल्या देवघरात कोंडून ठेवली. जिथं देवाचा अधिष्ठान जनाबाई राहत होत्या त्याच्या झोपड्यात, तिथं कोंडून टाकले, दोरी बांधून टाकली. कारण कवाड थोडं असतं झोपड्याला. आणि बाबा मंगळवेढ्याचं भांडार सांभाळून आले आणि बाबांना सांगितलं, बाबा हे उधारी न देणारे हे इथं कोंडून टाकले. काय कोंडलं होतं? कसं दगड, दगड कोंडले प्रकाशराव, दगड. काय वानवात न पुरे वाणी, दगड कोंडली. बरीच लोक बघायला आली, बरीच लोक बघायला आली. तुम्हाला एक सांगू का, जी माणसं अपघात पाहायला जाते ती माणसं मातीला जात नसतात. एक लक्षात ठेवा. एखादा व्यक्ती जर विहिरीत पडून मृत्यू पावला ना, तर पाहाला हजारिक लोक जातील, त्याच्यातले मातीला किती येते ते सांगा. म्हणजे लोकांना आघात पाहायचा छंद आहे. हो, त्याला आतिषबाजी काही असा शब्द आहे, म्हणजे अतिताईपणा ऐकायचा नाद आहे, अतिशोक्ती पाहण्याचा नाद आहे, कर्तव्याचा नाद नाही. काही पडलेल्या माणसाचा शिल्पी घेते, नामकं घेते, लगेच टाकते ना, असं झालं तसं झालं. अंत्यविधीला कोण जातोय? कोण नाही, कोण नाही, कोण नाही. एखादी गोष्ट काही घडली ना, इतकी बघ्याची संख्या. गोनाबाईच्या नामानं म्हणजे दगडच कोंडलेत, म्हणजे दगडच कोंडलेत, दगडच. अख्खा परिसर बघायला. दामू शेट्टी येता येता रस्त्यान म्हणजे वा 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 वा, काय मुलगा आहे. कपडे दगडाला घातले आणि ते दगड पैसे देत नाहीत म्हणून कोंडून टाकली. नुसती मान खाली घालत घालत आले. विटेवरच्या मालकाला विचारलं, देवा काय संसारात जगिन्य माझ्या मांडलंस रे. घरी आल्याच्या नंतर नामदेवरायांनी सांगितलं, बाबा ही बघा, ही गिऱ्हाईक इथं कोंडून टाकलंय. दोरी होती रक्ताची केलेली,
रक्त म्हणजे धोतर होतं, त्याची दशी फाडीन त्याची दोरी ती ताटवा बांधून घाट सोडल्याबरोबर आतमध्ये पाहिलं 15ची 15 दगड सोन्याची झाली. 15ची 15 दगड सोन्याची, 15ची 15. आता चेष्टा करणाऱ्या हराम खोरायला वाटत होतं या दगडातला इतका तरी आपल्याला द्यावा, खुडून तोडून फोडून इतका तरी द्यावा, एवढा तरी द्यावा, म्हणजे पप्याच्या माईला मी नॅकलेस करीन, असं वाटत होतं यायला. गोनाबाईनं सांगितलं, नामा अरे गरीब गिराईक, मोठमोठी लोक पैसे बुडीतेत, गरीबाला कोणून काय फायदा आहे, त्याच्या घरी नेऊन घाल. पुन्हा दगड टोपल्या. आता चांगल्या चांगली श्रीमंत नामदेवरायाच्या माग डोंगराव कुठं टाकीत येत. दिगंबर बाबा आपल्याला घ्यायचे, ते घेण्यासाठी माणसं पळायलेत. नामदेवरायाच्या टोपल्यात येत तोपर्यंत दगड दगड होते, पण सोन्याचे होते. आणि नामदेवरायाच्या टोपल्यातून खाली पडले की दगड दगडाची झाली. कोणाची ताकद आहे? या संतांची. म्हणून लोकांची भगवान शिवजींचं अधिष्ठान आहे. एकदा माझ्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी एका लिंगाची स्थापना केली, त्याला रामेश्वर म्हणतात. बरोबर आहे? रामेश्वराची स्थापना रामांनी केली म्हणून रामेश्वर नाव. कोण्या राज्यात येते? तामिळनाडू मध्ये. हो. निदान आपले देव संत कोण्या राज्यात हे लक्षात ठेवा. हिरोण्या लेट होतात, नट लेट होतात, ते काय वाईट नसतील बिचारे. पण ते पाहिल्याने तुम्हाला पुण्य कुठं प्राप्त होईल? मोल देऊन या नटाचा तो वेश. कधी कधी संत आपले देव कुठं काय उद्या भविष्यात आपल्याला माहित असलं तर आपल्या लेकरांना नातवांना आपण सांगू. रामेश्वराची स्थापना केली. अडचणी किती पहा. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र ज्या वेळेला रामेश्वराची स्थापना करायची ठरली त्यावेळेला जंगलात आहेत. प्रभू रामचंद्राकडे माझ्याकडे जे रुमाल आहे का, एवढा सुद्धा रुमाल नव्हता प्रभू रामचंद्राकडे तोंड पुसायला. इतका पण अंगाव जे कपडे होते ती झाडाची साल होती. मला कपडे द्यायचेत, किती दिवस नेसवायचे किंवा कोण्या दिवशी दुसऱ्याच्या हाताने नेसवायचे हे दिवस लक्षात असेल ना. त्याला शेवटचा दिवस म्हणतात.
आणि त्या कपड्या सगळं पेटून देतात किंवा दफन करतात. हा शेवटचा दिवस आहे. हे ज्याच्या हातात आहे त्याला तोंड पुसायला सुद्धा रुमाल नव्हता. कशी प्राणप्रतिष्ठा करायची शिवजीची? सोबत एकच व्यक्ती आहे, लखनलाल. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचे बंधू शेषशाही भगवान एकच एकच. बाकी सगळे पशु आहेत गुरुजी, सगळे पशु. 18 पद्म वानर, 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलांगूळ. आता मागे कळसाचा कार्यक्रम झाला, विद्वान ब्राह्मण आमंत्रित केले, पूजा मांडल्या होत्या, इथं हवन कुंड केले, ते फार मोठा कार्यक्रम झाला, छानसा. मंदिर नवीन बांधलं, सगळ्या गोष्टी. किती खर्च, किती गोष्टी. पण आपल्याला शक्य होतं ना ते. बाजारपेठ जवळ आहे, मोठी मोठी दाते आहेत, यजमान आहेत, पैसे देणारे, धान्य देणारे. तिथं कोण होत? अस्वलाईन काय देवा? रिस म्हणजे अस्वल, गोलांगुळ वानराची एक जात, आणि वानर काय देवा यांनी? हे सोबत आहेत. आणि तिथे प्राणप्रतिष्ठा करायचं मानस माझ्या मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं झालं. आणि तेवढ्या लोकांमध्ये स्वतःच्या मानवी भावाला न सांगता, मानवी फक्त लक्ष्मणजी होते, त्यांना न सांगता अस्वलाच्या कुळातल्या वयस्कर व्यक्तीला सांगितलं. त्या व्यक्तीचं नाव होतं जामवंत. जामवंताला सांगितलं. जामवंतजी महाराज, जामवंताला जी, जामवंतजी म्हणल्याच्या नंतर जामवंतानं जी म्हणायचं. आणि जामवंतानं प्रभू रामचंद्राला प्रभू रामचंद्र म्हणल्यावर प्रभू रामचंद्रानं जी म्हणायचं. कारण जामवंत हे प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या काळातले होते. इतके वयस्क होते, इतके वयस्क होते. जामवंतजी जी जी प्रभू जी जी भगवान शिवजींची स्थापना करायची. मला शंका सुद्धा विचारली, गरज नाही सांगायची पण सांगतो. स्वयंपाक करताना बाईनं भाकर भाजता भाजता, चुलीवर भाकरी पाचता पाचता, तंबाखूला चुना लावण्यापेक्षा लसूण सोलला तर बरं होईल. समज, भाकर आता तयार पचायली आणि वेळ एक फालतीवरती करायला, तितक्यात लसणाच्या कातळ्या सोडायच्या, फोडणीला कामी येतात, मोहऱ्या जवळ घ्यायच्या, फोडणीला कामी येईल. पण भाकर पचूस तर टाइम कुठं घालायचा म्हणून तंबाखूला चुना लावला. कुठे नाही तसं, चांगल्या कामासाठी जरसा वेळ खर्च करतो. विचारलं, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी प्रभू रामचंद्रांची, आपल्या भगवान शिवजीची स्थापना का केली? त्याचं कारण होतं महाराज, रावण हा प्रचंड विद्वान आहे, रावण हा प्रचंड शक्तिशाली आहे, रावण हा प्रचंड श्रीमंत आहे. बदलले 3 व्याख्या. विद्वान आहे, शक्तिशाली आहे आणि श्रीमंत आहे. या 3 गोष्टी ज्या वेळेला एकत्रित येतात का, बळेविन शक्ती बोलून, बळेविन शक्ती बोलून, जी गोष्ट आपल्याला अवगत नसती ती बकबक करणं मूर्खपणाचं लक्षण आहे. बळेविन शक्ती, प्रचंड विद्वान आहे रावण. मला सांगा, बंदुकी वालं पुढे उभं आहे, ते म्हणलं मी तुला हाणतो, आणि इकडचा म्हणला थांब तुला एका फटक्यात पाडितो, काठी घेऊन कवा जाशील, त्याने ते बटन दाबल्याबरोबर मरण. मूर्खपणा आहे. बळेविन शक्ती बोलू नये. बोकड्याची शिंग वाढे गुरुजी, शिंग जरा लांबच वाढे, बोकड्याची शिंग जरा शिल्लकच वाढे. काही लोक कशाचं वजन टाकतील काही मिळच नाही. एक जण असा वजनातच धोतर झडून गाडीची चावी असा हालीत आला, गाडीची चावी असं हालीतच आला. म्हणलं ती हातातून निष्ठली तर मग डोळा फोडीन, नाही तर पुढच्याचा फोडीन. तुला मोह खपतच नाही म्हणे. अरे म्हणलं, तू न खपण्याचा आणि याचा काय संबंध? हा, तुझी लायकीच काय न खपण्याचा विषय काय? नाही म्हणला, तू जिरवायसाठीच गाडी घेतली. मला म्हणला, तू जिरवायसाठीच गाडी घेतली आणि चल बघायला. मित्रच होता. मी बघितली गाडी, म्हणलं चांगली. चांगली म्हणजे चांगली म्हणावंच लागन तुला. नाही बरं, चांगली गोष्ट आहे,
चांगलीच म्हणलं मी. मुंबईला गेलो तर आम्हाला गाडी घ्यायला आली. विठला 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 मंडप सोना सोना वाटत होता. अध्यात्मातली माय आमची. गाडी आणली. वजन कशाचं बी आणायचं नाही. हार वरून टाकला. हार असा वरून टाकला आणि हाराकडं पाहिली पुढची हळीत कुकू लावायली. तिच्या डोळ्यात गेलं बोट. म्हणजे तिला सांगायली मग हार पाय, पण तिनं तिचा हार पाहिलाच नाही. ती म्हणली हार, ते म्हणली बँटेकचा आहे. तुला कस काय कळाला? आमच्याच दुकानातून ते नवऱ्याने घेतलाय. वजन कशाचं आणतील काही मिळच नाही. तुम्हाला एक सांगू का, परमार्थातल्या लोकांना सोन्याचे अंगठीचे याचे त्याचे गर्व नाही करायचे. कारण गर्व त्यानं करावा, त्यानं फक्त घरचं खावा. कारण 5 किलो जरी सोनं गिरगावकरांना घातलं तरी आज वैजापूरची भाकर खाची बाळ्या तुलाही ध्यानात ठेवी. तुलाही श्रीमंत आहे ना, तर घरच्या रानात भजन करून पप्याच्या माईला डबा सांग. भिकार चोट कुठला लागला बोट हलवायला पंक्तीनं, इथं कडी वाडा आणि इथं शिरा वाडा, यम इथून हात तोडीन तो इथून. येड्यावानी करायला का सुंबळ्या? विठाला विठाला. महाराज आपल्या लोकांनी वजन फक्त आचरणाचं टाकायचं. दिगंबर बाबा विद्वत्तेचं पण टाकायचं नाही. कारण विद्वत्तेचं वजन चांगदेव टाकायला गेलते. विद्वत्तेचं वजन बाबाजी चांगदेव टाकायला गेले ज्ञानोबारायकडे. चांगदेव साधे नव्हते बरं. ते 64 काय होत्या हो. आणि विद्या किती मग? वा वा वा. याच्यानंतर पुढच्या वर्षी तुम्हाला विकास सरावलाच फेटा बांधायचा आणि मी ऐकायला बसन. आनंद एका गोष्टीचा आहे, 2 का होत नाही, पण हिरे निवडे. विठाला विठाला 64 कलावत असणारे चांगदेव. आपल्याला एक तरी कला आहे का? आपला सगळा कलकलाच. आणि असलीच आपल्याकडे एखादी कला तर काय पप्याची माय जागवाय पुरती, दुसरं काय आपल्याकडं? 64 कलापैकी एक कला आहे सोनारानं 60 पद्धतीनं सोनं चोरावा. 6 वर 0 अश्विनी ट्रेडिंग कंपनी. 6 वर 0 60 पद्धतीनं सोनं ज्याला चोरता येते त्याला सोनार म्हणतात. हे चांगदेवाकडनं शिकायचं. चांगदेवाकडनं शिकायचं. चांगदेवाकडनं. महाराज शब्दाची फेक याला सुद्धा एक कला म्हणतात. कला. आपल्याकडं हरभऱ्याच्या पिठाला चून म्हणणं ही पुराणातली भाषा आहे. आपली पवित्र भारत देशाची भाषा आहे. कठाण म्हणणं ही पुराणातली भाषा आहे. बेसन म्हणणं हे हलकटपणा आहे. विठाला विठाला वजन हाणायचा नाद नको हाणू. वजन नको. बस. आम्ही गेलो कल्याणला. कल्याण म्हणजे मुंबईच्या अलीकडे ना, कल्याण ठाणे. तिथं उतरलो. एक जण गाडी घेऊन आला. आम्ही येणंच गेलतो ट्रेननं. गाडी घेऊन आल्याबरोबर मग आपण गिरगावकर का?
हो मीच गिरगावकर. फेट्यावर वेगळे दिसतात. हो तसा दिसतो फेट्यावर बी, टोपीवर तर असा दिसनच ना. आता फेट्यावरच आणि टोपीवरच फरक राहणारच नाही. बर बर म्हणजे वा वा वा. चला म्हणलं कुठं? तुम्हाला जिथं कीर्तन आहे तिथं मी घ्यायला आलोय. मला पाठवलंय, माझ्याकडे काम सोपवलंय तुम्हाला न्यायचं. बर बर. ॲटो केला का? ते म्हणले नाही गाडी आहे माझ्याकडे. मला वाटलं ॲटोत घेऊन जाईल. तिघं होतो तर आम्ही सोबत. ते जे किली फिरीत आलतं का, गाडीची किली 7 लाखाची गाडी होती ना, असं फिरू लागलं. अजून नाही कर्ज फिटलं तिच्यावरच, अशी फिरू लागलं माझ्या पुढं. हो हो. मागच्या हप्त्यात मी 2 पोते हरभऱ्याचे पैसे दिले आणि 1 हप्ता फेडला. आणि ते मायावर किली फिरू लागला, अशी अशी केली. मायाचकडे तरी कुठं पैसे होते, झाले ते हरभरे म्हणून जमला मेळ. अशी किली फिरू लागला ते सोबतच. ही माझीच गाडी आहे. त्यानं बटन दाबल्याबरोबर 10 बाऱ्या तर टॉय टॉयच केलं गाडीमध्ये. कायच करा, मधात बसल्यावर किती काढ होती काय नाही. बसलो तर आतमध्ये तो काय नरम गिरम सगळं पद्धतशीर असा चोपून बसलो मी. म्हटलं आपला धक्का लागावा, दररोज उघडावा, नाही तर वरचं उघडावा. कोणी कोण उघडत होती ती गाडी भारी. आमच्या संघच म्हणलं इतकं काऊन चोपायला? म्हणलं केवढ्याची असेल रे? ते म्हणलं भाव नाही माहीत गडे, पण गाडी जरा महागाईची दिसते. तू या गाडी इतकी? ते म्हणलं याच्या टायरातच आपली गाडी येते. जाऊ द्या, इतकी जिरली तरी बस झाली. मी समोर गेल्याच्या नंतर म्हणलं दादा गाडी केवढ्याची? म्हणजे 2.25 कोटीची. म्हणलं तर मेला बाळ्या, 10 जन्म भेटले तरी 2.25 कोटीची गाडी भेटते का बाळ्याला? म्हणलं दादा काय काम करतात? काही नाही म्हणे, कंपनीत नाही, कुठे नाही, काय नाही. ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी टोल नाक्यावर टाळ्या वाजितो. टाळी वाजित नाही, टोल नाक्यावर टाळ्या. तो या महाराष्ट्रातला, भारत देशातला तृतीयपंथी बांधव होता. त्याने ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी गुरुवर्य टोल नाक्यावर टाळ्या वाजवावा आणि 2.25 कोटीच्या गाडीत बसावा. आमच्या संचलन म्हणलं याची जिरी तू का? मग काय जिरी तू बाळायची, जिरी तू का? पण आपल्या लोकांनी अशी वैभव नाही आणायची. आपल्या लोकांना आचरणाच्या मस्तीत राहायचं, आचरणाच्या मस्तीत. महाराज चांगदेवाकडे इतक्या कला. महाराज एकाच भक्तीच्या कलेनं चांगदेवाला पार जिरून टाकलं. काय ताकद. चला सांगतो पुढे योग भेटला. प्रचंड श्रीमंत रावण, हा नादी लागायची नाही मोठ्यांची. प्रचंड शक्तिशाली रावण, प्रचंड विद्वान रावण. आणि त्या रावणावर भगवान शिवजींची कृपा होती. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी गुरुवर्य जामवंतजीला सांगितलं, जामवंतजी एवढा मोठा श्रीमंत विद्वान आणि शक्तिशाली रावण, आणि बाकीच्या पदव्या जाऊ द्या चुलीत, पण मुख्यतः रावणावर शिवजींची कृपा आहे. आणि या रावणासोबत भांडण करणं बळविणं शक्ती आपली ताकद नाही. आणि रावण भांडण केल्यावर मारल्याशिवाय सीता देत नाही, इतकं बी खरं होतं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना माहित होतं. आणि आपण जर बिना सीतेची गेलो तर आपला पुरुषार्थ पिढ्यांदात मातीत जातोय, असं रामचंद्रांच्या लक्षात आलं. म्हणून जामवंतजीला सांगितलं आपल्यावर सुद्धा शिवजींची कृपा व्हावी, म्हणून समुद्राच्या तीरावर एका ज्योतिर्लिंगाची स्थापना करायचं ठरवलं. जामवंतजीने सांगितलं कल्पना गोड आहे, संकल्पना चांगली आहे, आपण शिवजीची स्थापना करू. पण मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी सांगितलं पुरोहित कोण आहे? मंत्रोच्चार. सगिरिजाय स्तपते पाशुपतारुडाय दंडाधिमुंड भयस्थितानां
येन त्रिशूलोतिधारयो मुंडदंडाभयंजनो आरुडादि कैलासाधियो यद्गंगां शिरसा बहु. कोण म्हणायचे मंत्र? विघ्नहरा सर्वस्तुतां गणानन्त्वां गणपतिः ततां सुती शिवयज्जायं नाशादि विघ्नाय. कोण म्हणायचे ते पौरोहित्य कोण? जामवंतजीनं सांगितलं, प्रभू आपल्याला अंतःकरणात भाव झालाय शिवजीची स्थापना करायची. काय वानवतानं पुरे वानिया, संतांची ताकद किती मोठी याच्यावर सांगतोय. आणि मग मी आणतो ना एखादा पुरोहित, आणि त्या ठिकाणाहून जामवंत एका गावात पोचले. त्या गावाचं नाव आहे लंका. लंकेत जामवंत आल्याच्या नंतर इतकी राक्षस खळबळली, हाना धरा बांधा. कारण गुप्तचरांनी सांगितलं हा प्रभू रामचंद्राच्या पक्षातला आहे, प्रभू रामचंद्राच्या पक्षातला. महाराज भवतालची इतकी येडेवाणी करीत येत, मोठाले सगळे एक असते. आता दिल्लीचं तुम्हाला एक माहिती आहे का? आता संमेलन झालं एक दिल्लीचं, आता सध्या काल परवा मराठी संमेलन. या संमेलनामध्ये देशाचे पंतप्रधान शरद पवारांना पाण्याची बॉटल हातात देतात. चष्मे काढून बघा ना जरासा व्हिडिओ. मोठी माणसं इतका मोठ्यांचा आदर करत असतात. हे दात पडलेले कुत्रे कोणाला आडस येतील? पुढच्याचं रगत निसत नाही, याच्या वाटाळीचं रक्त निघल्याशिवाय राहत नाही. हे खालचेच कुत्रे, याला डस त्याला डस आमक्याला डस. महाराज मोठ्यांचा आदर्श घ्या, मोठी मोठी असतात. बायको सतार भाईच्या मिरच्या तोडायला आणि मुसलमानाच्या घरच्या मिरच्या कष्टानं तिनं आणल्या, आणि त्या ठेशा संग भाकर खातू आणि विमानात फिरणाऱ्याची खाली चेष्टा करतो. त्याचं काय खरंय? तू ह्या बोखंडी उपडन विमान एखादी येड्यावानी कशाला डोकं लाई तू कोणाची चेष्टा करायची? मोठ्यांचा आदर्श घ्या, मोठी मोठी असतात मोठी. महाराज रावण 65 पायऱ्या उतरून खाली आला. आतापर्यंत रावण कोणाकरता खाली उतरला नव्हता, फक्त जामवंताच्या करता खाली उतरलाय. आणि रावणाच्या नगरीतले म्हणले धरा हाना मारा. रावण म्हणला ए शांत बसा, माझ्या आजोबा पंजोबांचे मित्र आहेत, आजोबा पंजोबांचे मित्र आहेत. खाली उतरल्याबरोबर वाकला रावण, पण जामवंतानं उजवा हात वरची वरीच घेतला. नका म्हणले, तुम्ही पाया पडू नका माझ्या, तुम्हाला प्रणाम. आणि आलिंगन दिलं, कडकडाटून आलिंगन दिलं. चुटकी वाजल्याबरोबर खुर्ची टाकली सोन्याची. पधारिये, बैठिये, आसन ग्रहण करिये. अरे जामवंताला कोणाला जामवंत म्हणायचं? जामवंत सोन्याच्या खुर्चीवर बसलेत नाही गुरुवर्य. जामवंतानं विचार केला, मी ज्याचं भजन करतो त्याच्या अंगावर झाडाची साल आहे, आणि सेवकानं सोन्याच्या खुर्चीवर बसणं, चंद्र सूर्य येतोपर्यंत पूर्वज थुकतील. मोठ्यांचा आदर्श असा असतो. मोठ्यांचा काही काही तो बाबा महाराजाला गादी टाकल्यावर त्याच्या मांडीवर बसून पुढची काजू वाढायची तयारी. कायच काम, मर्यादा सांभाळायच्या. माझ्या माईंनो, हा महाराष्ट्र मर्यादेचा आहे. हा महाराष्ट्र पुरुषार्थाचा आहे. तो स्त्रीत्वाचा असेल, तो पुरुषत्वाचा पुरुषार्थ असेल. पुरुषार्थ आहे. महाराज सासऱ्यांच्या पुढून जाताना डोकं भरून पदर घेणे ही माझ्या महाराष्ट्रातल्या माईची मर्यादा आहे. मर्यादा आहे. हा तुमच्यासाठी हरिपाठ आहे, हा तुमच्यासाठी गाथा आहे, हे तुमच्यासाठी शिवपुराण आहे, हे तुमच्यासाठी रामायण आहे, हे तुमच्यासाठी भागवत आहे. घरातल्या सासऱ्याचा आदर करीत नाही, महादेवाला बेल वाहती शेपुडी कुठली. ती मेंढी, ती शेळी, कोण मानेन तिला?
ज्येष्ठांचा आदर करणं हा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे. तुम्हाला एक माहिती, काल परवा आमच्या सारख्या कीर्तन करणाऱ्याला जुन्या लोकांचा कटाळा येतोय. भडव्या, तुला लाज वाटायला पाहिजे हरामखोरा. गिरगावचा बाळू, तू काल परवा कीर्तनात पडलास. तुझ्या अगोदर परंपरा कोणीतरी इथपर्यंत आणली होती, याची लाज ठेव. मागच्या जुन्या लोकांनी जर परंपरा इथं नसता आणली तर तू कुठं काय पाकिस्तानमध्ये गेला असता का नमाज पाडायला? आम्ही मोठ्यांचा आदर करणं हा पुरुषार्थ आहे आमचा. आणि आम्हाला भारीच्या गाड्या भेटत्यात आणि मागच्या परमार्थिक जुन्या लोकांना भारीच्या गाड्या नाहीत, याचा अर्थ आम्ही मोठे नाहीत असं नाही बरं का. मला सांगा, आपल्या बापदाद्याच्या काळामध्ये बऱ्याच सासा बैलगाडीनं दवाखान्यात गेल्या. कधी कधी चिखलाच्या रस्त्यात, आदळा आदळीच्या रस्त्यात बैलगाड्यात म्हातारी बाळंतीण झाली त्या काळात. आणि सुनाला जर 70 लाखाची गाडी बसायला असेल तर सुन लई शहाणी आहे का? कंटुले, तू 70 लाखाच्या गाडीत जरी हिंगोलीला जात असशील, पण तू ज्याच्यासाठी कुंकू लावतेस तो पांदीला बैलगाडीत जन्माला आलाय, याचं भान ठेव. कुठे जन्माला आलाय तो? बैलगाडीत जन्माला आलाय तुझा मालक. काट्या कुट्याच्या रस्त्यात बैलगाडीत जन्माला आलाय. मग रस्त्यामध्ये बैलगाडीनं काट्या कुटात याच्याही पलीकडे सांगतो, 2.5 किलोमीटरचा रस्ता गुरुवारी खराब आणि पावसाळ्यामध्ये बैलगाडी सुद्धा वढणं. म्हणून बाजाला लाकडं बांधले, पुढं 6 आणि मागं 6, एक पाऊल रवायचा आणि दुसरा उपसायचा आणि बाळंतींनी ती जवळच्या खेड्यात. आणि हे चिखलावर खांद्यावर बाज घेतल्याच्या नंतर वरून लेकराच्या रडण्याचा आवाज आला. म्हणजे खांद्यावर बाई बाळंतीण झाली चिखलात. आणि ते पोरग कलेक्टर झालं. आता ह्या कलेक्टरची बायको झिपरी लई शहाणी, का जिनं बाजावर कलेक्टरला जन्म दिलाय ती शहाणी. जुन्याला कसं विचारता येईल महाराज? नाही विचारता येईल जुन्यांना. मोठ्यांचा जे अपमान करतेत का, ते हरामखोरायचा दिवा लय दिवस चमकतच नसतो. विठाला विठाला प्रचंड विद्वान रावण आपल्या आजोबा पंजोबांचे मित्र आहेत. आलिंगनच दिलं गुरुवारी, दर्शन घ्यायच्यासाठी वाकला. जामोंताला बसायला खुर्ची टाकली पण बसले नाही, नको म्हटले. काय सेवा करू, एकच काम आहे, भगवान शिवजीची स्थापना करायची. आणि भगवान शिवजीची स्थापना करण्यासाठी पुरोहित नाही. रावणाने विचारलं ठिकाण, समुद्राचं तीर आहे. रावण म्हणला समुद्राच्या तीरावर आमच्या गावाच्या जवळ रामेश्वरान भगवान शिवजींची स्थापना करायची आणि माझ्यासारखं पुरोहित असताना तुम्ही नाही म्हणता? जामवंतजी, तुम्हाला काही लक्षात ठेवा ना, मी आहे ना, तुमच्या मित्राचा नातू आहे ना, मी तुमच्या मित्राचा पंतू आहे ना, मी मला येतं ना पौरोहित्य, मी ब्राह्मण आहे ना, माझं नाव विसरलात का? रावण प्रेमानं इतके शब्द बोलत होता. जामवंतजीच्या डोळ्यातून पाणी आलं. लंकेश, तुमच्यासारखं पौरोहित्य कोणाला येणारे राजे हो, पण अडचण एका गोष्टीची आहे, स्थापना शिवजींची आहे पण यजमान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र आहेत. आता रावणाचं तोंड पडलं खाली. रावण म्हणलं आगाऊच काम झालं, आपला विरोधक यजमान, पण पूजा शिवजींची आहे आणि यजमान विरोधक रामचंद्र. महाराज, मोठी माणसं मोठी असतात. रावणानं सांगितलं जामवंतजी, माझ्या आजोबा पंजोबाचे तुम्ही मित्र आहात आणि माझ्या अंतःकरणाच्या देवतेची स्थापना करायची. अंतःकरणाच्या देवतेची. गुरुजी, एक लक्षात ठेवा,